मित्रांनो, बी-एड सी-ई-टीमध्ये आणि ई-एल-सी-टीमध्ये गेल्या एका वर्षातील वेगवेगळ्या टॉपिकमधून, वेगवेगळ्या फील्ड्समधून करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. या सीरीजमध्ये आपण तुमच्या परीक्षेपर्यंत प्रत्येक महिन्यातले महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एम-सी-क्यू डिस्कस करणार आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2026 मधले एम-सी-क्यू पाहत आहोत. तर बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीच्या विद्यार्थ्यांसाठी 27 जुलैपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एम-सी-क्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. परीक्षेपूर्वी मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि परीक्षेनंतर अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला या बॅच मध्ये गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे बॅचला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये रजिस्टर करा आणि महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी 2027 किंवा ई-एल-सी-टी 2027 हा कोर्स सर्च करून जॉईन करा. जर तुम्हाला कोर्स जॉईनिंग मध्ये काही अडचण येत असेल तर दिलेल्या नंबर्स वरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. हु वॉज named in Times Women's of the Year 2026 list for advancing girls education in rural India. ग्रामीण भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी कार्याबद्दल टाइम्स वुमन ऑफ द इयर 2026 यादीत कोणाचा समावेश करण्यात आला? तर एज्युकेट गर्ल्स संस्थेच्या संस्थापक सफिना हुसेन यांचा टाइम वुमन ऑफ द इयर 2026 यादीत समावेश करण्यात आला. त्यांच्या संस्थेने 20 लाखांहून अधिक मुलींना पुन्हा शिक्षण व्यवस्थेत आणले आहे. म्हणून सफिना हुसेन ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच सिटी वॉज द AI पॉवर्ड सक्षम स्किल सर्व्हे लॉन्च्ड? AI सक्षम स्किल सर्व्हे कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? तर मुंबईतील एच वेस्ट वॉर्डमध्ये AI आधारित सक्षम स्किल सर्व्हे सुरू करण्यात आला. यामध्ये 55,000 घरांचे सर्वेक्षण करून युवकांच्या कौशल्यांचा अभ्यास केला जाणार आहे. म्हणून मुंबई ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑन विच डेट इज द इंटरनॅशनल डे फॉर डिसआर्ममेंट अँड नॉन प्रोलिफरेशन अवेअरनेस ऑब्झर्व्ड? आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा दिवस दरवर्षी 5 मार्च रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावानुसार साजरा केला जातो. म्हणून 5 मार्च ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच इन्स्टिट्यूशन साइंड अ 5-year MOU विथ द सर्व्हे ऑफ इंडिया फॉर जिओस्पेशियल रिसर्च अँड इनोव्हेशन? जिओस्पेशियल संशोधन व नवोपक्रमासाठी सर्व्हे ऑफ इंडिया सोबत 5 वर्षाचा MOU कोणत्या संस्थेने केला? तर सर्व्हे ऑफ इंडिया आणि केरला डिजिटल युनिव्हर्सिटी यांनी जिओ इन्फॉर्मेटिक्स, AI आणि मशीन लर्निंग आधारित जिओस्पेशियल संशोधनासाठी 5 वर्षाचा MOU केला. म्हणून केरळ डिजिटल विद्यापीठ, केरला डिजिटल युनिव्हर्सिटी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच इंडियन स्टेट वॉज द हनुमान प्रोजेक्ट लॉन्च्ड टू रिड्यूस ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट? मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हनुमान प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर 3 मार्च 2026 रोजी आंध्र प्रदेशात हनुमान म्हणजेच हिलिंग अँड नर्चरिंग युनिट्स फॉर मॉनिटरिंग एड अँड नर्सिंग ऑफ अ वाईल्ड लाईफ प्रकल्प सुरू करण्यात आला. यात 100हून अधिक रॅपिड रिस्पॉन्स व्हेकल्स आणि वाईल्ड लाईफ ॲम्ब्युलन्सेस तैनात करण्यात आल्या. म्हणून आंध्र प्रदेश ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which international organization partnered with the Niti Aayog to improve nutrition and health outcome in aspirational district and blocks across India? भारतात aspirational district आणि aspirational blocks मध्ये पोषण व आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी नीती आयोग सोबत कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भागीदारी केली? तर युनिसेफ आणि नीती आयोग यांनी मातृ व बालपोषण, अंगणवाडी सेवा, आरोग्य व्यवस्था आणि IMP ऍक्ट फॉर न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे CSR निधीचा वाटप वाढवण्यासाठी भागीदारी केली. म्हणून युनिसेफ ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच इंडियन स्टेट लॉन्च्ड मी हेल्थ मोबाईल ॲप फॉर हेल्थ केअर सर्व्हिसेस? नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मी हेल्थ ॲप कोणत्या राज्याने सुरू केले? तर केरळने मी हेल्थ ॲप सुरू केले. यामध्ये रुग्णालये, प्रयोगशाळा, रक्तपेढी, डॉक्टर अपॉइंटमेंट, हेल्थ ID इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. म्हणून केरळ ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच इंडियन स्टेट डिड अमित शाह डेडिकेट
द इफ्को सल्फ्युरिक ॲसिड प्लांट अँड लॉन्च कोऑपरेटिव्ह इनिशिएटिव्ह. तर अमित शहा यांनी इफ्को सल्फ्युरिक ॲसिड प्लांट राष्ट्राला समर्पित करून सहकार क्षेत्रातील विविध उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केले? तर 6 मार्च 2026 रोजी ओडिशातील पारादीप व भुवनेश्वर येथे अमित शहा यांनी SAP 3 चे उद्घाटन केले. तसेच 3,275 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या सहकार प्रकल्पांचे लोकार्पण केले. म्हणून ओडिशा ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Which country became the first in the Americas to eliminate leprosy as a public health problem? सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO कडून पडताळणी मिळवणारा पहिला अमेरिकन देश कोणता? तर चिली हा अमेरिकेतील पहिला आणि जगातील 4था देश ठरला ज्याला WHO ने कुष्ठरोग सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मूलन झाल्याची मान्यता दिली. म्हणून चिली ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाय विच इयर डज द रिपोर्ट प्रोजेक्ट अ मेजर सर्ज इन ओबिसिटी रिलेटेड हेल्थ कंडिशन अमंग इंडियन यूथ? अहवालानुसार भारतीय युवकांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य समस्यामध्ये मोठी वाढ कोणत्या वर्षापर्यंत होण्याचा अंदाज आहे? तर अहवालानुसार 2030 पर्यंत भारतीय मुलांमध्ये व किशोर वयीनांमध्ये लठ्ठपणामुळे MASLD, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे 2030 ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. ऑन विच रिव्हर विल इंडिया बिल्ड इट्स फर्स्ट रिव्हरलाईन लाईट हाऊसेस अंडर नॅशनल वॉटरवे 2? नॅशनल वॉटरवे 2 अंतर्गत भारतातील पहिले नदीवरील दीपगृह कोणत्या नदीवर उभारले जाणार आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीवर पांडू, बोगीबिल, सिलघाट आणि बिस्वनाथ घाट येथे 84 कोटी खर्च करून 4 सौर ऊर्जेवर चालणारे रिव्हराईन लाईट हाऊस उभारले जातील. म्हणून ब्रह्मपुत्रा नदी ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. विच इंडियन स्टेट अनाउन्स्ड 25,000 इन्सेंटिव्ह फॉर अ कपल्स हॅव्हिंग सेकंड और अ थर्ड चाइल्ड? दुसरे किंवा तिसरे अपत्य झाल्यास 25,000 प्रोत्साहन देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? तर आंध्र प्रदेशने घटत्या टोटल फर्टिलिटी रेटला आळा घालण्यासाठी दुसरे किंवा तिसरे अपत्य झालेल्या कुटुंबांना 25,000 प्रोत्साहन जाहीर केले. म्हणून आंध्र प्रदेश ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. Which Indian company was selected as the official partner for UNESCO's World Engineering Day for Sustainable Development 2026? युनेस्कोच्या वर्ल्ड इंजिनिअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून कोणत्या भारतीय कंपनीची निवड झाली आहे? तर युनेस्को अंतर्गत वर्ल्ड इंजिनिअरिंग डे 2026 साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड होणारी अदानी समूह ही पहिली भारतीय संस्था ठरली. म्हणून अदानी ग्रुप ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज रिअपॉइंटेड ॲज अ ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया फॉर ॲडिशनल 1 year टर्म? अतिरिक्त एका वर्षासाठी भारताचे औषध महानियंत्रक म्हणून पुनर्नियुक्ती कोणाची करण्यात आली? तर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉक्टर राजीव रघुवंशी यांना DCGI म्हणून अतिरिक्त एका वर्षासाठी पुनर्नियुक्ती मंजूर केली. म्हणून डॉक्टर राजीव रघुवंशी ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इन विच सिटी was the official logo of the world's first franchise-based cycling league of India unveiled? जगातील पहिल्या फ्रँचायझी आधारित सायकलिंग लीग ऑफ इंडियाचा अधिकृत लोगो कोणत्या शहरात अनावरण करण्यात आला? तर 5 मार्च 2026 रोजी केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे सायकलिंग लीग ऑफ इंडियाचा लोगो अनावरण केला. म्हणून नवी दिल्ली ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं महाराष्ट्र BEd CET आणि ELCT 2027 साठी असणारं बुक आता ॲमेझॉनवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. या बुकमध्ये CETचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. तसेच याच्यामध्ये तुम्हाला 3,000 पेक्षा अधिक प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार हे अपडेटेड आहे. सोबतच या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल PYQ सुद्धा अवेलेबल असणार आहे. जनरली बुक्समध्ये मेमरी बेस्ड PYQ असतात, पण या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल BEd CETचे आणि ELCTचे PYQs मिळतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी सॅम्पल पेपर्स आणि
पॉइंट वाईज स्टडी नोट्स तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या बीएडच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.